मुंबई मेट्रो 3 सेवा तांत्रिक कारणामुळे काही काळासाठी बंद पडली होती। आता मात्र ती सुरू झालेली आहे। मी सध्या सीएसटी स्थानकासमोर जे मेट्रोचं स्टेशन आहे त्या ठिकाणी आहे। ट्रेनमध्ये बिघाड झाल्यामुळे सेवा थांबवण्यात आल्याची माहिती सीएसएमटी आणि इतर 3 मेट्रो स्थानकांसंदर्भातली ही माहिती होती आणि काही प्रवासी देखील यामुळे अडकून पडले होते। टेक्निकल काहीतरी अडचणी येत आहेत आणि यामुळे ही जी अडचण आहे ती निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं होतं। गर्दी टाळण्यासाठी सीएसएमटी प्रवेशद्वारांसह काही स्थानकांमधील प्रवेश तात्पुरते बंद करण्यात आले होते। आता मात्र पुन्हा एकदा हे प्रवेश सुरू झालेले आहेत। आपण पाहतोय आता प्रवासी या ठिकाणी येताना आपल्याला दिसतात। आपण त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर दुसरीकडे सेवा पूर्ववत करण्याबाबत कोणतीही माहिती न मिळाल्यानं प्रवाशांची देखील मोठी अडचण झाल्याचं आपल्याला काही वेळापूर्वी निदर्शनास आलं होतं। आपण त्यांच्याशीच बातचीत करणार आहोत कि नेमकं काय म्हणणं आहे। ट्रेन चालू है कि नीचे आप जाके आए? अभी कहाँ से ट्रैवल किया? हम एक्चुअली वहाँ से आए हैं, उस साइड से आए हैं, तो अभी पता नहीं। आपण पाहतोय या ठिकाणी प्रवासी आता जी वाहतूक आहे ही जरी प्रवासी येता जाताना आपल्याला दिसत आहेत, मात्र काही वेळापूर्वी ही वाहतूक जी आहे ती काही काळासाठी थांबवण्यात आली होती। टेक्निकली अडचण येताना आपल्याला दिसत होत्या। काही प्रवासी या ठिकाणी येत आहेत। दादा, तू कुठून आलास आणि मेट्रो चालू आहे का? हाँ, मेट्रो चालू आहे पण डिले झालाय खूप। काय कारण सांगताय? कारण मेट्रो टेक्निकल इश्यू सांगतात। किती वेळ तुला अडकून पडला होतास किंवा किती वेळ लागला? तासाच्या वर झालाय। 1 तासाच्या वर झालं। हां, आता ट्रेन चालू आहे का? कुठून ते कुठं प्रवास केला तू? मी वरली ते आता सीएसटी तिकडे अच्छा, वरळीला किती वाजता गेला होता आणि साधारणपणे इथे यायला किती वेळ? 8:30ला वरली। 8:30ला साधारणपणे 1 तास मेट्रोमध्ये अडकून 1 ते 1.5 तास आपण पाहतोय 1 ते 1.5 तास मेट्रोमध्ये अडकून असलेला प्रवासी सध्या आपल्याला दिसतोय। वरळीवरून सीएसटी अशा पद्धतीनं या प्रवाशानं प्रवास केलेला आहे। आणखीन देखील प्रवासी या ठिकाणी आपल्याला दिसतील। सध्या ही मेट्रो सेवा जी आहे ती पूर्ववत करण्यात आलेली आहे। पुन्हा एकदा गाड्या ज्या आहेत ती व्यवस्थित सुरळीत करण्यासाठी आता मेट्रोला यश आल्याचं आपल्याला दिसतंय। मात्र काही वेळापूर्वी हा तांत्रिक अडचण जी आहे ती निर्माण झाली होती आणि त्यामुळं प्रवासी अडकून पडल्याचं पाहायला मिळालं। साधारणपणे 1 ते 1.5 तास प्रवासी या ठिकाणी अडकून पडले होते। हे सध्याचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचं हे मेट्रो एक्वा लाईन मेट्रोचं हे स्टेशन आहे आणि या ठिकाणी सध्या तरी प्रवाशीची ये जा सुरू झाल्याचं आपल्याला दिसतंय। काही वेळापूर्वी टेक्निकल अडचण निर्माण झाली होती, मात्र आता ही व्यवस्थित सुरळीत झाली अशी देखील माहिती देण्यात येते आहे। कॅमेरामन सचिन शिंदेसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।